सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केलेली होती। खासदार संजय राऊतांचा आरोप। पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांचा आरोप। राऊत दररोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्या इतका माझा स्तर खाली गेला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार। बडगुजर यांना आणखी खड्ड्यामध्ये टाकण्याचं काम राऊत करतायत। भाजप आमदार नितेश राणेंचं भाजप पदाधिकाऱ्याच्या फोटोवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर। संजय राऊतांना कायदा सुव्यवस्था नियम कशाचंही ज्ञान नाही। प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका। तर सामान्यांच्या कोट्यवधींवर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकर सोबतचा तुमचा फोटो दाखवा, दरेकरांचं राऊतांना आव्हान। सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरामध्ये गुन्हे कसे वाढतात, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्रीच जबाबदार, सुळेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्यांच्या हातामध्ये बॉम्ब असता तर सुप्रिया सुळेंचा सवाल। देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, सुळेंची केंद्र सरकारवर टीका। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम। 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी। 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, खासदार संजय राऊतांचा पलटवार। तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी राऊतांचं वक्तव्य। इंडिया आघाडी कुठलीही आघाडी नाही, ज्यांना भ्रष्टाचाराचं दुकान बंद होणार असं वाटतं तेच लोक एकत्र आले। देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका। जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संदर्भातली माहिती नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर 29 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल, पटोलेंची माहिती। सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू, पटोलेंचा भाजपवर निशाणा। सुनील केदार यांनी बँकेचा घोटाळा केला, त्याला भाजप जबाबदार आहे का, प्रवीण दरेकरांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर। तर लोकशाहीमध्ये विनाकारण कुणी कारवाई करत नाही, दरेकरांचं वक्तव्य। नांदेडच्या माळेगाव यात्रेच्या तोंडावर एक नवीन वाद समोर। सारंगखेड्यामधील यात्रेच्या अध्यक्षांकडून पशुपालकांची अडवणूक होत असल्याचा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप। लवकरच पहिलीपासून शेतीविषयक अभ्यासक्रम सक्तीचा करणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। तर शेती विषयात शिक्षक तज्ज्ञ नसले तरी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अभ्यासक्रम सुरू करणार, केसरकरांचं वक्तव्य। मी 60 वर्षांचं झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागं सारलं, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझा ऐका, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। तर आपण सरकारमध्ये गेल्यामुळे अनेक प्रश्न सुटले, अजित पवारांचं वक्तव्य। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। महिलेच्या नावावर घर घेतल्यानं सवलत मिळते, महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही, सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होतं, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, अजित पवारांची माहिती। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते निर्वाचित संचालक, सभापती आणि सरपंचांचा सत्कार। शहरातील जिजाऊ भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयात मुक्काम, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जरांगेंचं आमरण उपोषण, 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार।
राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागण्यांसाठीची. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती. मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा. इम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल. राठोड यांची माहिती. मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. जरांगेंवर उपचार सुरू. मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद. कोल्हापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात. तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्यांच्या पाठीमागील गाडीनं दिली धडक. ज्योतिबाला जाताना झाला अपघात. 2024 साली मी आणि सम्राट महाडिक दोघेही आमदार असू. शिराळ्यातल्या कार्यक्रमात निलेश राणेंचा दावा. महाडिकांच्या वाढदिवसानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. सम्राट महाडिक आमदार झाले तर 25 वर्ष हलणार नाहीत. शिराळ्यामधल्या कार्यक्रमात निलेश राणेंची सम्राट महाडिकांवर स्तुतीसुमनं. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण. पुण्यातील मॉडर्न कॉलनीमधील घरीच मुंडेंवर औषध उपचार सुरू. कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित. राज्यामध्ये आज JN1 व्हेरियंटच्या 9 रुग्णांची नोंद. ठाण्यामध्ये 5 तर पुण्यात 2 रुग्णांची नोंद. JN1 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची तब्येत ठीक. आरोग्य विभागाची माहिती. कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू. ICMRचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीनं आरोग्य विभाग सतर्क. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. मात्र नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन. वांद्रेमध्ये साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्त संविधान निर्धार सभेचं आयोजन. कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती. मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री. कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू. रेल्वे रुळांलगत जमिनीवर अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवरती गोळीबार. एकाचा मृत्यू, 4 जखमी. अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची माहिती. मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग. आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक. मुंबईमध्ये मोंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. या वर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जावो. सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदलला झेब्रा क्रॉसिंगचा रंग. आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर. ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडवरून 2 अधिकारी निलंबित तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा झाला होता मृत्यू. आध्यात्मिक क्षेत्राबाबत संवेदनशील विचार राज्यातील पोहोचवण्यासाठी शक्तिभक्ती संवाद यात्रेचं आयोजन. सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी भक्ती शक्ती संवाद साधण्यात येणार. अक्षय महाराज भोसलेंची माहिती. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची कलश दर्शन यात्रा अंधेरीत. अंधेरी पूर्वच्या MIDC परिसरामध्ये कलश दर्शन यात्रा ढोल ताशांच्या गजरात काढली. शेकडो राम भक्तांचा सहभाग. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद नसल्याचा प्रकार समोर. तर मंदिरातील कोणताही दागिना गहाळ नसल्याचा प्रशासनाचा दावा. पुण्यामधील पुस्तक महोत्सवात विक्रीसाठी आसाराम बापूंची पुस्तकं. पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त. पुण्यामधील सौदामिनी हँडलूमच्या मालक अनघा घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धमकावलं. गौरी शेटे आणि मोहन शेटेंचा आरोप.
पुणे शहरामधील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार. पुण्यामध्ये नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी, परंतु अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. पुण्यामध्ये भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण, पॉक्सो कायद्याअंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करणार फ्लाय 91 कंपनीचा निर्णय. बेंगळुरू, हैदराबाद आणि जळगाव या शहरात विमानसेवा सुरू करणार. भायखळा जिल्हा कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी एफएम रेडिओ सेंटरचं उद्घाटन. एफएम रेडिओ सेंटरमध्ये महिला कैद्यांना काम करण्याची संधी. महिला कैदी श्रद्धा चौगुले झाली पहिली महिला कैदी रेडिओ जॉकी. नाशिकच्या ठक्करडोम परिसरात आमदार सीमा हिरेनकडून खानदेश महोत्सवाचं आयोजन. खानदेश महोत्सवाला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती. भुजबळांनी लुटला लावणी बघण्याचा आनंद. गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात. नाशिकच्या मनमाडमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं लोकार्पण. अण्णाभाऊ साठेंच्या वंशजांची प्रमुख उपस्थिती. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून उभारलं स्मारक. राज्यभरामध्ये आज बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिपसाठी परीक्षा, तर जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट केल्यानं गोंधळ निर्माण. या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी घेतला आक्षेप. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका. जायकवाडी धरणाच्या पाणथळी विदेशी फ्लेमिंगोंचं आगमन. लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा घटल्याचं चित्र. सलग सुट्यांमुळे संभाजीनगरमधील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी. अजिंठा, वेरूळ लेणी आणि शहरातील बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती. मराठवाड्यामधील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती. आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत. महिला डॉक्टरांची माहिती. राज्यभरामध्ये आज बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिपसाठी परीक्षा, तर जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट केल्यानं गोंधळ निर्माण. या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी घेतला आक्षेप. बार्टी, सारथी, महाज्योतीमध्ये पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अन्यथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात बसून आंदोलन करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा. सलग सुट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी. पर्यटकांचा माशांवर ताव. सलग सुट्यांमुळे अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यावर गर्दी. सलग सुट्ट्यांमध्ये कोकणातील समुद्रकिनारे गजबजले, तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी गर्दी. दापोलीमधील समुद्रकिनारी पर्यटकांनी हाऊसफुल. वीकेंड आणि उद्या नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांचा कोकणाकडे कल. पर्यटकांकडून वॉटर स्पोर्टचा आनंद. श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये 400 कर्मचारी उद्यापासून संपावर. विविध 10 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी दिला होता संपाचा इशारा. सलगच्या सुट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी. काल दिवसभरात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे भाविक साईंचरणी. रायगडच्या बोरघाटमधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रायगड पोलिसांना यश. सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झाली होती वाहतूक कोंडी. दापोली मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची गाडी वाळूत रुतली. अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात यश. रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा. हजारो धावपटू सहभागी होणार. नांदेडची माळेगाव यात्रा 9 जानेवारीला सुरू होणार. सारंगखेडी यात्रेतील चेतक फेस्टिवल 7 जानेवारीला संपणार. त्यामुळे घोडे व्यापाऱ्यांना अडवून ठेवण्याचा प्रश्न नाही. जयपाल सिंग रावल यांचा खासदार प्रतापराव चिखलीकर यांना प्रत्युत्तर. अहमदनगरच्या भंडारदरामध्ये सांधण व्हॅली पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक महिलेचा मृत्यू. पाय घसरून पडल्यानं झाला मृत्यू. तर निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं वन विभागासह पोलिसांकडून आवाहन. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टची कर्मचाऱ्यांसोबत चौथी बैठकही निष्फळ. कर्मचाऱ्यांनी संपावरती जाऊन देवस्थानला अडचणीत आणू नये. देवस्थान ट्रस्टचं कर्मचाऱ्यांना आवाहन.
लातूरच्या औसा तालुक्यामधील शेंदाळामधील सांस्कृतिक कला केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, वाहनांची तोडफोड व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरात फुटबॉल सामन्यावेळी राडा, 25 जणांवर गुन्हे दाखल. पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळाच्या सामन्यावेळी झाला राडा, तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार. बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर यांना अटक. 48,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. यवतमाळच्या तारपुरा परिसरातील महिलेचा चाकू हल्ल्यात मृत्यू. पैशाच्या उसनवारीमधून हल्ला झाल्याची माहिती. बीडच्या पाटोदा तालुक्यामधील खडकवडी गाव ग्रामस्थांनी काढले विक्रीला. गावामध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. राज्यामध्ये लवकरच न्यायाधीशांच्या 2,863 पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती. 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव होणार. केंद्र सरकारकडून या संदर्भात वर्तमानपत्रात जाहिराती. अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण. मंदिराचं काम प्रगतीपथावर. राम मंदिराचे नवे फोटो समोर. चांदीची वीट घेऊन तेलंगणामधील 7 रामभक्तांचा सायकलनं अयोध्या प्रवास. दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत असल्याची युवकांची माहिती. तर 1 ते 2 जानेवारीपर्यंत हे युवक अयोध्येला पोहोचणार. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्लामध्ये मशिदीवरती दहशतवाद्यांकडून गोळीबार. निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळी झाडून हत्या. परिसरात नाकाबंदी. JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द. कुस्ती संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांचं निलंबन. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला यश. साक्षी मलिकनं केलेले आरोप ब्रिजभूषण सिंगांनी फेटाळले. संजय सिंग माझा नातेवाईक नाही, ब्रिजभूषण सिंगांचं स्पष्टीकरण. आमची लढाई सरकारशी नाही तर फक्त एका माणसाशी होती, महिलांसाठी आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकची प्रतिक्रिया. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिक्षेविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांना शिक्षा. कुस्तीपटू साक्षी मलिकला पाठिंबा देण्यासाठी कुस्तीपटू वीरेंदर सिंग देखील पद्मश्री पुरस्कार परत करणार. तर सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत या प्रकरणी आपला निर्णय देण्याचं केलं आवाहन. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा. 2019च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षासाठी आखली होती रणनीती. जम्मू काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद. दहशतवादी हल्ल्याच्या जवळच 3 नागरिकांचे मृतदेह आढळल्यामुळे खबरदारी. तमिळनाडूमधील रामेश्वरमच्या पबमध्ये एका मासेमारीच्या बोटीला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीमध्ये एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर जहाजावर आगीची घटना. तैवानमध्ये 2 वेळा भूकंपाचा धक्का. रिश्टर स्केल 6.3 आणि 4.6 इतकी भूकंपाची तीव्रता. गुगलच्या 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात. 30,000 कर्मचाऱ्यांच्या टीमसह विभागाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू. गुगलनं आधीच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. विवो मोबाईलच्या 5 अधिकाऱ्यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मोठी कारवाई. बेकायदेशीरपणे 62,000 कोटी रुपयांची रक्कम चीनला हस्तांतरित केल्याचा आरोप. लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान कोलकात्यातील रुग्णालयात दाखल. राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.